मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि महाराष्ट्रातील जे आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी, तरुण बांधवांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा। कितीतरी मोठ्या प्रमाणात लोकांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, डिग्री होल्डर आहेत लाखो, पण ते आज व्यवस्थित सेटल नाही आहे। आज गव्हर्नमेंट सुद्धा 10,000 रुपये देत आहे, पण 10,000 रुपयामध्ये आपला उदरनिर्वाह होऊ शकत नाही। त्यामुळे छोटा मोठा का होईना बिझनेस चालू करणं हे आवश्यक आहे। आणि प्रत्येकाला प्रश्न आहे की कोणता बिझनेस चालू करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, पण तो प्रश्न सोडवण्यासाठीच आपलं हे मराठी बिझनेस स्कूल आपण चालू केलेलं आहे। अत्यंत कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण कशा पद्धतीने सुंदर व्यवसाय चालू करू शकतो हे या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत असतो। आज सुद्धा अशी सुंदर अशी बिझनेस आयडिया घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे की आज आपल्याला फक्त एका प्रोडक्टचं पावडर बनवून आपण महिन्याला 30-40 हजार रुपये महिना आरामात कमवू शकतो। आणि तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही लाखो रुपये सुद्धा या व्यवसायातून कमवू शकता। डिपेंड आहे की तुमचं किती हार्डवर्क आहे, डेडिकेशन आहे, तुमची किती मनापासून इच्छा आहे। त्यामुळे आपल्याला की 100% देना अपना आवश्यक है, क्योंकि लोग जो है वो परिणाम देखते हैं, कोशिश नहीं। त्यामुळे आपल्याला 100% देऊन आपल्याला हा बिझनेस करायचा आहे। तर आपल्याला बघू शकतो आपण की आज जे प्रोडक्ट आपण पावडर फॉर्म मध्ये तयार करणार आहे ते लाखो कुटुंबामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक ठिकाणी वापरलं जाणारं असं प्रोडक्ट आहे। त्यामुळे प्रचंड असा या प्रोडक्टला डिमांड आहे आणि अत्यंत घरच्या घरी तुम्ही करू शकता, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही करू शकता। ते म्हणजे जिरा पावडर। जिरा पावडर म्हटल्याबरोबर तुम्ही व्हिडिओ नका सोडून जाऊ, आपण कशा पद्धतीने करू शकतो हे ट्रिक तुम्ही बघा की आपण काय करू शकतो की जिरा पावडर म्हटलं आज मार्केटमध्ये 150 रुपये ते 170 रुपये किलो हे चांगल्या क्वालिटीचा जिरा मिळते। पण आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या जिऱ्याची आवश्यकता नाही आहे। आपल्याला सेकंड तुटला फुटला काड्या असलेला त्याच्यामध्ये बारीक बारीक थोड्या प्रमाणात असा सुद्धा जिरा चालते, जो आपल्याला मार्केटमध्ये 80-90 रुपये किलोने आरामात मिळते। आणि आपला जे जवळचं होलसेल मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला 100% वेगवेगळ्या क्वालिटीचा जिरा मिळते। त्याच्यामधला आपल्याला सेकंड क्वालिटीचा जिरा हा घ्यायचा आहे। फक्त आपण लक्ष ठेवणार आहे त्याच्यामध्ये माती दगड नसाव, जेणेकरून आपल्याला चांगली क्वालिटी हे समोरच्याला द्यायची आहे। फक्त आणि 2-3 वर्ष जुना सुद्धा नसाव। त्यानंतर जिरा आणल्यानंतर त्याचा आपल्याला मॉइश्चर बघायचा आहे। मॉइश्चर जर वाटत असेल तर थोडंसं त्याला उन्हात आपल्याला वाळवत ठेवायचं आहे। त्यानंतर याचं पावडर बनवण्यासाठी कितीतरी मशीन हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, पण आपल्याला त्या मशीन घ्यायच्या नाही। आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्या घरी जे मिक्सर आहे, मिक्सरमध्ये सुद्धा हे पॅकिंग बारीक करू शकतो। त्यामुळे आपण बारीक केलेल्या जो पावडर आहे ते पावडर आपल्याला 5, 10, 50, 100 अशा ग्रॅम मध्ये पॅक करायचा आहे। स्टँडी पॅक मध्ये किंवा पाऊच पॅक मध्ये सुद्धा आपण सुंदर पद्धतीने हे करू शकतो। त्यानंतर आपल्याला हे जे आहे आपल्या पॅकेटमध्ये सिलाई मशीनने आपल्याला घ्यायचं आहे पॅक करून। त्यानंतर आपल्याला 1000-500 एवढं मिनिमम क्वांटिटी मध्ये जेवढे स्टिकर तयार होतील तेवढे स्टिकर आपल्याला तयार करायचे आहे। आणि तयार केलेले स्टिकर हे आपल्याला त्याला लावून आपलं प्रोडक्ट हे फिनिश झालेलं आहे। आणि हे जे प्रोडक्ट घेऊन आता आपल्याला विकायचा प्रश्न पडला असेल तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जरी विचार केला तर हजारो काउंटर आहेत, किराणा दुकान आहेत, हॉटेल्स आहे, वेगवेगळे कितीतरी आउटलेट तुम्हाला बघतील। त्यांच्याकडे जाऊन आपल्याला हे याच्यामध्ये जर मार्जिनचा विचार केला तर 80-90 रुपये किलो आलेलं ते आणि एक 10-15 रुपये आपण पकडू पॅकिंग कॉस्ट, याच्यानंतर आपण 200-220 रुपये किलो पर्यंत हे प्रोडक्ट देऊ शकतो। आणि आरामात आपण जे आहे प्रत्येक एका तालुक्याच्या ठिकाणी 500 काउंटर आहे, त्याच्यामधले 10-20 काउंटरला जरी आपण 1-1 किलो जरी दिला तरी आपलं 20 किलो हे जिरा पावडर एका दिवशी संपणार आहे। आणि पर केजी तुम्हाला 100 रुपये हे मिनिमम याच्यामधून मार्जिन राहणार आहे। म्हणजे 1000 रुपये तुम्ही आरामात दिवसाला कमवू शकता। आणि निश्चितच या माध्यमातून जेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागतील तेव्हा तुमची काम करायची एनर्जी, तुम्हाला मोटिवेट करायचं कुणाला काम पडणार नाही, तुम्ही सेल्फ मोटिवेट राहाल आणि मॅक्झिमम काउंटर करण्याचा प्रयत्न कराल। त्यामुळे हे सुद्धा सुंदर असं प्रोडक्ट आहे आणि निश्चितच या प्रोडक्टच्या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये हे कमवू शकतो। त्याच्यानंतर 500-500 ग्रॅम मध्ये तुम्ही हॉटेलला सप्लाय करू शकता। वेगवेगळे जे हॉटेल्स आहे, हॉटेल्समध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये जिरा पावडर लागते तर त्यांना सुद्धा आपण सप्लाय करू शकता। त्यानंतर आपल्याला हे जे सप्लाय केल्यानंतर काही जे मॅन्युफॅक्चरर आहे जिरा पावडर पॅकिंग करणारे त्यांचे सुद्धा रिक्वायरमेंट राहते, त्यांना सुद्धा आपले 5% 10% मार्जिन जोडून आपण त्यांना सप्लाय करू शकतो। वाटते आपल्याला एकदम सिंपल असा बिझनेस आहे आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू होणारा बिझनेस आहे, पण या माध्यमातून निश्चितच लाखो रुपये प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ
हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत रोज नवनवीन अशा बिझनेस आयडिया येत जातील. त्याच्यामधला एक जरी क्लिक झाला तरी तुमचं आयुष्य पालटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.